ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विमा देणारी राज्यातील पहिली कोल्हापूर जिल्हा परिषद. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळ. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कर्मचारी यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्हा परिषद प्रशासनाने एक महत्त्वाचा व नाविन्यपूर्ण निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत आकृतीबंधातील कर्मचाऱ्यांसाठी अपघात पोस्टल विमा योजना जिल्हा परिषद स्वनिधीतून उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अशी योजना राबविणारी ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे, असे गौरवोद्गार ताराराणी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काढले. ते म्हणाले, आणि मी आपल्याला सांगतो की पतसंस्था सुद्धा अधिक सक्षम झाल्या तर या सावकारीपासून संरक्षित राहण्यासाठी आपल्या सगळ्यांना खूप मोठी मदत होणार. एका बाजूला पतसंस्थांचं राष्ट्रीयकृत बँका आणि नागरी बँकांचं काम गतिमान होणं आणि त्याचबरोबर बचत गटांची चळवळ, त्या माध्यमातून अर्थकारणाची ही खूप मोठी मुवमेंट अधिक चांगल्या पद्धतीने यशस्वी होणं, हे सामाजिक स्तर अजून चांगल्या पद्धतीनं अतिशय भक्कम होण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची बाब आहे. केवळ आज फक्त निधी वितरणाचं काम नाही, केवळ आज प्रदर्शनाचं उद्घाटन नाही, तर या जिल्ह्यातलं काम अजून गतिमान करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया, अशा पद्धतीची अपेक्षा, अशा पद्धतीची विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करतो. एका बाजूला सन्माननीय कलेक्टर अमोल येडगे, दुसऱ्या बाजूला CEO आणि तिसऱ्या बाजूला आयुक्त मॅडम, या तिघांच्या वरती जबाबदारी दिली. आणि मी मुद्दाम सांगेन की आमचे सुद्धा वयश्री शरद मगरीत आहेत, संदेश मोठे आहेत, या दोघांनी त्याचा खूप चांगला समन्वय केला. सगळ्या खात्याने आपल्या आपल्या पद्धतीच्या ज्या काही एकूण योजना केल्या त्यातली एक योजना की ज्या योजनेचं आपण सुरुवात केली ती म्हणजे आपले जे काय आता सगळे ग्रामपंचायतचे एकूण कर्मचारी आहेत त्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी विम्याचं या ठिकाणी आज विम्याची तरतूद केली. फार मोठा विषय नाही, 10 लाख 10.5 लाख रुपये आपण आपल्या जिल्हा परिषदच्या सेसमधून केले, परंतु या जिल्हा परिषदच्या सेसमधून आमच्या या सगळ्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचं 10 लाखापर्यंत संपूर्ण एक सुरक्षिततेचं कवच मात्र मिळालं. म्हणजे थोडक्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं जर काही योग्य पद्धतीने काम केलं तर किती चांगल्या पद्धतीने या सगळ्या लोकांना चांगल्या सेवा देता येतील, त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून आज आपण बघू शकतो. ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत कर्मचारी हे गाव पातळीवरील विकास कामे, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, विविध शासकीय योजना राबविणे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात, असं सांगत जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आकृतीबंधातील कर्मचाऱ्यांची संख्या 2240 इतकी आहे आणि 1000 लोकसंख्येपासून 10,000पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायती या जिल्ह्यामध्ये आहेत. कमीत कमी एक इतकी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची संख्या एका गावाला असते आणि जास्तीत जास्त 6. अशा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निम्न स्तरावर काम करताना आरोग्यविषयक, विमाविषयक, मेडिकल रिइंबर्समेंट संबंधी कोणत्याही तरतुदी अस्तित्वात नाहीत. त्यामुळं कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच काही नाविन्यपूर्ण निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो आणि कोल्हापूर जिल्हा परिषद आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घेतलेल्या निर्णय हे नंतर राज्यभर राबवले गेलेले आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून ज्या पंचायत राज व्यवस्थांची निर्मिती झाली त्यांनी नंतर जिल्ह्याला आणि राज्याला आणि देशाला अनेक नेते दिले. त्यातील दोन्ही मंत्री महोदय सन्माननीय मुश्रीफ साहेब, सन्माननीय आंबेडकर साहेब हेही जिल्हा परिषद, पंचायत समिती याच्या माध्यमातून राज्यावर गेलेलं नेतृत्व आहे. तर एक छोटा घटक, एक छोटी कृती किती मोठी असू शकते, तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचं कोणतंही विमा संरक्षण नाही हे ज्यांनी पहिल्यांदा ओळखलं आणि आम्हाला ती ज्यांच्या संकल्पनेतून ही बाब आपण राबवायचे ठरवले ते सन्माननीय पालकमंत्री महोदय यांनी सूचना दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे सन्माननीय CO कार्तिकायन सर, सर्व खाते प्रमुख आपण हे ठरवलं की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून
किमान 10 लाखापर्यंतचं विमा संरक्षण, अपघाती विमा संरक्षण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना द्यायचं. आणि आदरणीय मंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की अशा प्रकारे सर्व आकृतीबंधातील कर्मचाऱ्यांना आपण इंडियन पोस्ट पेमेंट बँक किंवा इंडियन पोस्टल सर्व्हिसच्या माध्यमातून एक अपघाती विम्याचं संरक्षण दिलं. ते पैसे जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दिले गेले आणि त्याचे पॉलिसी डॉक्युमेंटही आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. तर अशा प्रकारे अपघाती विमा संरक्षण देणारी कोल्हापूर ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरत आहे. आणि याचं खरं श्रेय ज्यांनी ही संकल्पना आम्हाला सुचवली ते सन्माननीय पालकमंत्री महोदय यांना जातं. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत आकृतीबंधातील कर्मचाऱ्यांना अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विमा संरक्षण मिळणार आहे. ग्रामीण प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून यामुळे इतर जिल्ह्यांसाठीही एक आदर्श निर्माण होणार आहे. यावेळी आमदार दलित मित्र अशोकराव माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद संतोष जोशी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, सर्व तालुक्यातील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.